चला चला लवकर चला, शेवटची बस मिळाली पाहिजे. शेवटची बस आहे म्हणून हे बघ बस लागलेली आहे. थांब 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 थांब. हा फिल्टर पाडा. चला लवकर बस जाईल. बस जाईल बस जाईल बस जाईल. अरे बस जाईल. बस मला जाऊ दे. बस मध्ये बस जाऊ दे. ढकला मला. आता मला घ्या. तुला घेऊ. लवकर मला बाहेर येऊ दे ना मग. हा ना. ये 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 लवकर. चला चला लवकर चला. सीट लागली. अहो चला लवकर. हळू सीट लागते ना. हळू हळू. तू कशी आली आरामात गँगवे मधून. शपथ आरामात आहे. तिकडे सरकून बस ना. अख्खी बस रिकामी आहे तरी तुम्हाला ढकललंच. मिळाली एकदाची शेवटची बस. आता पटकन जाऊया घरी, खूप उशीर झाला. आता घरीच जाऊया. तसंही तू कुठे नेण्याच्या लायकीची नाहीयेस. का विचारतेस का? शपथ पैसे संपले. हा असे कसे संपले? हे माझ्या तिकिटापुरतेच पैसे आहेत कळलं ना. घ्या. हे यांचं बायकोवरचं प्रेम. दुसरं कोण असतं तर म्हटलं असतं बाई गो हे जे पैसे उरलेत ते तुझ्या तिकिटासाठी ठेवूया, पण नाही. आणि काय हो एवढेच कसे पैसे संपले तुमचे? अरे संपले म्हणजे माझ्यावर नाही संपले का, सगळे तुझ्यामुळे संपले. तुम्हाला सांगतो सई मॅडम, हिला मी चौपाटीवर घेऊन गेलो ना, त्या आकाशबाणात याची फटकन बसली, अख्खा आकाशबाणा मोडला. त्याचे पैसे मी भरले. नंतर तुम्हाला काय म्हणालीस, मला घोड्यावर बसायचं आहे. तू घोड्यावर बसली, घोडा काय आमचा बसला. त्या घोड्यावाल्याला मी 10,000 रुपये दंड दिले. जेमतेम पैसे उरले होते तर तू काय केलंस, चौपाटीवरच्या प्रत्येक गाडीवर जेवलीस, त्याचं सगळं खाऊन टाकलं. ते कमी पडलं म्हणून अख्खी गाडी खाल्लीस. हा पण सगळं 55 मिनिटाच्या आत संपवलंय. दीक्षितांचं डाएट फॉलो करते मी. 55 मिनिटात माझे 25,000 रुपये पण संपवले. लागली सांगायला ढीगभर माती खाल्ली तू आणि मला विचारतेस पैसे कसे संपले म्हणून. मी माती खाल्ली. मग मी माती खाल्ली. मी माती खाल्ली. मी माती खाल्ली. मला मारणार. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. हाच तर प्रॉब्लेम आहे. या बघ पण आता रात्रीची वेळ आहे, ही शेवटची बस आहे. ह्या बस मधून जर आपल्याला उतरवलं ना खाली तर आपल्याला चालत घरी जावं लागेल. तू खाली बस. ऐक माझं. चालत घरी जावं लागेल. हा परत स्वयंपाक करा, भूक लागले हो खूप मला. अरे आताच तू 25,000 रुपये खाल्लेस ना, आता घरी गेलो का मला खातेस. गप्पा बस. हा हे बघ कंडक्टरला ना रडायचं नाटक करायचं आणि मी असं दाखवणार, हा मी तुला ओळखतच नाही. हो हे का मी करू? अरे आपल्याकडे पैसे नाहीत ना, कर ना. नाही नाही मी नाही असं काही करणार. एकटी बाई रडली ना, अरे लगेच सिंपती मिळते ना, रड ना तू मुद्दा म्हणून. मला नकोय कुणाची सिंपती. नाही मी नाही करणार. उगाच काही अरे खांडेकर, अरे अजून बी जेवणच करते का रे तू? नाही नाही जेव जेव तू. इथे काय बस मध्ये कोणी पॅसेंजर नाही बा. जवळ पॅसेंजर येतील ना तेव्हा काढू आपण गाडी. हा अरे कोण शिरे तटे? हा मी आहे. नाही नाही बसा बसा बा. तिकीट बोला. तिकीट. अरे तुम्ही बाय ना बाटोड बघा रे भाऊ. अरे असे विनोद करून ना फार फार तर करिअरची सुरुवात होऊ शकते, फक्त पुढे टिकू नाही शकत बरं. फालतूपणा करू नको. जिथे जायचंय ना तुला तिथलं तिकीट सांग बा. एक फिल्टर पाडा. जास्त बाल झाडू नको बरं का. का जडून जातात ते. हो माझ्या डोक्यावर बी गैरे बाल होते. हा खानदेशचा सुनील शेट्टी समजायचे मला. हो हा आता रोहित शेट्टी म्हणतात. काय सांगितलं तुम्ही? एक फिल्टर पाडा. हा फिल्टर पाडा भोग पाडा. वा थँक्यू. बाई हा तिकीट बोला. ह्यांना एक ओपेरा हाऊस द्या. वा वा. बाई बाई मी तिकीट घ्या म्हटलं, जुजबी घ्या असं नाही म्हटलं बरं का. What is this yaar? What is this? Which kind of people inside me yaar? I don't like this kind of pansatpana. What should I know yaar? अरे तुम्ही बाई ना नाटक्या. तुझ्या तोंडून आहे ना, म्हणजे तुझ्या थोबाडातून इंग्रजी सोबत नाही रे. तुझ्या थोबाडातून मराठी बाहेर पडते ना, तेच समाजावर केलेले उपकार आहेत. तुम्ही जवळ जवळ बसले त्यांना ओळखता का तुम्ही? यांना हा नाही
मी यांना ओळखत नाही, अजिबात नाही ओळखत. ओ बाई उतरा खाली आणि तुम्ही चालत या, तेवढं तुमचं वजन कमी होईल. मला हे काय बोलण्याची पद्धत आहे का रे? हा? ही बिचारी आपला नारी. ओ ओ ओ ओ बाई बाई काय झालं? तोंडाने बोला ना. काय 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 पर्स नाही? पैसा नाही ना तो. पैसे नाही का? ठीक आहे बा. हो बा उठ रे, तिकडे बस. मी का उठू? अरे ती बाई रडते, मला तिला आधार द्यायचा आहे रे. तिला आधाराची नाही हो, तिकिटाची गरज आहे. हा? एक तर ओळख नसताना जवळ बसतो, तिच्यावर लाईन मारतो का? वय रे तिकडे बाय. दलिंदर का थाना. बाई 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 तुम्ही काळजी करू नका. काय झालं बुवा? माझा नवरा गेला हो. नवरा गेला? नाही पण त्याच्यात तुमच्या काय दोष म्हणा, वरच्याच्या हात असतो त्याच्या. जाऊ दे, जाऊ दे, अरे काय पण हरकत तुमच्या हातात जे आहे ते सोडा ना आधी. नाही. तुला माझ्या हात दाखवू का रे? हा? अहो गेला म्हणजे तसा गेला नाही मग? हो. अहो मला मुंबई फिरवायची म्हणून चौपाटीवर घेऊन गेला. बरं. नंतर भेल आणतो असं सांगून गेला, तो गेलाच हो. असं का? नंतर फोन करून विचारलं हा. तर म्हणाला मी तुला टाकलं. अरे 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 किती नालायक आहे या बाईचा नवरा. हा? त्याने बाईना बाटोडका था ना. किती नीच आहे तो, नीच. हा एवढ्या सोन्यासारख्या बाईला सोडून गेला तो. सोन्यासारख्या बाईला हा घरी या कधी, मग तुम्हाला कळेल. या बाई सोन्यासारख्या आहेत की नाही ते बघायला तुझ्या घरी कशाला येऊ रे मी? बरोबर. मी त्यांच्या घरी जाईन ना. हा, तेच मग. बाई तुम्ही कुठे राहता हो? कोळीवाड्यात. असं कुणाला पण विचारा. बर. 4थी गल्ली, दुसरं घर. दुपारची एकटीच असते घरी. अरे तू पत्ता काय सांगतेस त्याला? हे काय रे, दुपारचं घरी या कोणी नसतं म्हणजे याचा काय अर्थ काय? पाय ना झेपऱ्या तू ना. हा? ती जी आपला नारी आहे ना, तिच्या घरी मी दुपारी जाईन, संध्याकाळी जाईन, कधी बी जाईन. अख्खं आयुष्य मी तिच्या घरी राहीन. तुला काय करायचंय? साहेब तसं नाही हो, ना? पण असं परक्या माणसाला लगेच ऍड्रेस देणं बरोबर नाही ना साहेब. अरे पण ती मला परक नाही समजतणार आहे आता. अरे, आमच्या जुडून राहिलं तर कशाला जडतो रे? तुला काय मिरची लागते रे? हा? बाई मी काय म्हणतो, तुमचा जो नवरा आहे ना त्याला भर चौकात नेऊन त्याची चड्डी काढून त्याला चापकाने फटके दिले पाहिजे. रबर, चपाचप, चपाचप. मी काय म्हणतो साहेब, हा. नुसतेच फटके मारा ना, चड्डी कशाला काढायची? स्किट मध्ये सगळे काढतात ते कमी आहे का? तिच्या नवऱ्यासोबत ना तुला बी फटके दिले पाहिजे, कुठून काढलं पाहिजे. नको नको. बाई मला आहे ना दुसरी आयडिया सुचली आहे. काय काय? तुम्ही तुमचा जो फालतू नवरा आहे ना त्याला सोडचिठ्ठी देऊनच टाका बा. हे काय सल्ले देत आहे? सोड चिठ्ठी दिली तर ती बाई एकटी राहील ना हो. एकटी? हा. ए, या. ए, या. अरे अशी जी अबला नारी असते ना हा. त्यांना सांभाळायला काही चांगले पुरुष असतात बा माझ्यासारखे. तुम्ही फक्त सोडचिठ्ठी देऊन टाका, मी काळजी घेईन तुमची. हा माझ्याकडे क्वार्टर आहे, माझ्याकडे चकना आहे. एका झापडीत तुला चकना करेन मी. अरे क्वार्टर म्हणजे सरकारी निवासस्थान आहे बा. अय्या, हा. घर आहे तुमच्याकडे? हा. बापरे. मला चांगला पगार आहे. हा अजून तुम्हाला सांगतो, आमची जी मेस आहे ना तिथे एकदम स्वस्त आणि मस्त चांगलं जेवण मिळतं. हा खा तुम्ही बिंदास. हे चालेल. हा. हे चांगलं. आणि माझा स्वभाव आहे ना तो एकदम मुर्दू आहे. ए हा. ए त्याला मुर्दूस आहे. हा? मुर्दूस काय रे? मुर्दूस काय? तुम्ही असं बोलले, मी एकदम मुर्दूस आहे म्हणून. अरे स्वभाव मुर्दू म्हणजे नाजूक आहे बुवा. अच्छा नाजूक आहे का? हा. मग काम करा ना, कशाला ते चिल्लर बायच्या नादाला लागताय? चिल्लर? हा. अरे चिल्लरची खरी किंमत आहे ना फक्त कंडक्टरला माहिती असते, कंडक्टरला. बाई मी तुमच्याशी लग्न करतो बाई. हो लग्न? तुम्हाला विश्वास बसत नाही? अहो मी 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 तयारच असतो. हे बघा, होय. हे काय करता तुम्ही? विल यू मारी मी? अशी मारीन ना मी. देऊ का तुझ्या कानपट्ट्यात? हा झिपऱ्या टाड्या वाजव, टाड्या वाजव, वाजव टाड्या, टाड्या वाजव. अरे तू काय बारशाला आलाय का रे? अरे झाली एंगेजमेंट झाली, कांडेकर एंगेजमेंट झाली बर का? काय? बाई हा.
हनीमूनला कुठे जायचं माझं एक लग्न झालंय, मी हनीमूनला नाही येऊ तुमच्या शकत. पहिल्या लग्नाला काही अर्थ आहे का अरे त्या पहिल्या लग्नाचा अर्थ आहे ना बाबा. तू काय करतो रे मध्ये मध्ये कारण हाच माझा नवरा आहे. मीच नवरा आहे का? आमच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते म्हणून आम्ही नाटक केलं. हो हो तुला नवरा आम्ही नवराच. दे बाळा तिची अंगठी देऊन टाक, देऊन टाक त्याची अंगठी. ती माझी आहे, त्याची दे. हा दे त्याची. हा दे. हा. शी. ए, अंगठी दे ना, अंगठी दे ना. दे अंगठी. हा माझ्याकडे. अरे कन्फ्यूज, याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काय आहे? हे त्याची अंगठी, मी नवरा आहे ना. दे मग अंगठी दे, दे पटकन. काय आता काही नाही होऊ शकत. म्हणजे आय एम सॉरी. सोड ना, इथं नवरा आहे. सॉरी सॉरी सॉरी. बाई वाजले किती हो 9821. नंबर का सांगते तिला? या क्षणी काही होत नाही, पण मी तुम्हाला आता वचन देते, कोणाला? या जन्मापासून वटसावित्री नाही करणार. बाई या जन्माचा प्रॉब्लेम होता हो पुढच्या काही माहिती नाही अशी नाही, अशी बेल वाजवायची. इथं बस, इथं बस. तुला खिडकी धावा खायची ना, तिकडे बघ, बघ तिकडं. हो जाऊ द्या बस. कांडेकर गाडी सोडा हो. सुपर्ब, खूप छान झाला परफॉर्मन्स आणि स्पेशली खूप दिवसांनी खानदेशी ऐकून खूप छान वाटलं आम्हा सगळ्यांना. जाणून घ्या सरपंचांचं मत. सई. गौरव, वनिता, तुम्ही एक बस अख्खी उभी केली डोळ्यासमोर आणि सर तुम्ही तर खूपच मजा आणली आज. खूपच मजा आणली. तुम्ही परत यायचं या मंचावर. नक्की, नक्की. नक्की यायचं. धमाल आली. वनिता तू सुटली आहेस आता आणि गौरव तू पण सुटलायस. मजा आणताय तुम्ही, अशीच मजा येत राहू दे अशी अपेक्षा आहे. आणि आजची कॉन्सेप्ट भयंकर आवडली मला. खूपच छान होती. सुपर्ब. प्रसाद. गौरव, मला एक सांग, हे जे नाव आहे हे म्हणजे हे नाव आहे का ही आज्ञा आहे? फिल्टर पाडा. तिथे मी राहतो ना त्या माहिती area- रे, माहिती. तुझे एवढे पंच आम्ही हसतो की नाही? एवढ्याला तू हसलंस तर काय प्रॉब्लेम नाही. नेहमीप्रमाणेच बाहेर आली गौरव, वनिता आणि श्याम. मला कायम तुझ्याकडे बघून असं वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना खऱ्या टॅलेंटची किंमत खूप उशिरा कळते लोकांना. तू खूप जे काही करतोस ते खूप प्रामाणिकपणे करतोस, निष्ठेने करतोस आणि मला असं वाटतं की जेव्हा इंडस्ट्रीला तुझी किंमत कळेल तेव्हा तुझी किंमत एवढी वाढलेली असेल की तुला चिंताच नसेल कसं. माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी. थँक्यू सो मच. जाणून घेऊया आता सरपंचांनी तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण दिलेत. 9.5 गुण. काय आलं? अरे हो, सॉरी. 9.5 गुण. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमच्या माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा. तर रसिक हो, आज आपल्याकडे येणार आहेत झुंजारराव इंडस्ट्रीजच्या मालकीण विशाखाताई झुंजारराव. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. ऑपिंगो. सॉरी सॉरी, अशीच एक माझी मैत्रीण आहे सेम अशी आहे. नाही सॉरी, मला तीच आली. सॉरी सॉरी. प्लीज प्लीज गेट युअर सेल्फ अ कमोड. प्लीज गेट युअर सेल्फ कमोड. एक मिनिट.
आल्या आल्या पाहुण्यांना कमोड कसं कोणी ऑफर करेल? इट इज नॉट लाईक दॅट. मग? प्लीज गेट युअर सेल्फ अकोमोडेटेड असं म्हणतात. प्लीज प्लीज हॅव Thank you. Thank you. तुम्ही एवढ्या छोट्याशा कार्यक्रमात इथे आलेले आहात. Thank you. तुम्ही बसलात, आभार आहे तुमचं. बाकीच्यांनी सगळ्यांनी तिकडे बसा. इथे बाकीचं कोण आहे? मी एकटीच आहे इकडे. अरे बापरे, मला वाटलं अख्खा ग्रुप आला. तुम्ही आलात ना 30-40 जण एकदम आल्यासारखं वाटलं. सॉरी सॉरी खरंच व्हेरी सॉरी. जरा असेच थांबा, खाली बघा. हा? खाली बघा ना. या इट्स फाईन ना. काय करताय? काही नाही, जरा आरशात बघून घेते. काय झालं? ओ अरे वा, पडदा टाकला का कुठे? आरशावर? हे हे हे, काय होतंय? ते काय नाही, ते आपलं ते असं आपल्या बरोबर असतं. अनेक वर्ष आहे ते आपल्या बरोबर. हे- हे बाबा, मावशी आली हा, मुलाखत बघायची आहे आता. हा. हॅलो, प्लीज आपण जरा इंटरव्ह्यूला सुरुवात करूया का? हा? आय डोंट हॅव दॅट मच टाइम फॉर दिस क्रॅप. मोठी हा? मोठी 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 स्वप्न सामान्य माणसांनी बघावीत. Please. असं तुम्ही आजवर सगळ्यांना सांगत Yes. आलेला आहात. नाही, अगदीच बरोबर आहे. रसिको यांच्या चेहऱ्याकडे बघून अजिबात वाटत नाहीत किंवा ते अशा वाटतात की बाबा यांचं एखादं बिर्याणी सेंटर असावं असं वाटतं आपल्याला. असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. तसं नाही आहे. या अतिशय मोठ्या अशा उद्योजिका आहेत आणि नुकताच यांना द बेस्ट इंटरवल ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. एक मिनिट, कम अगेन, व्हॉट इज दॅट? बेस्ट इंटरवल ऑफ नाही द नाही, एक इयर. मिनिट. इंटरव्ह्यूल असं नाही, एंटरप्रेन्युअर असा पुरस्कार आहे. हा, काय ते? एंटरप्रेन्युअर. हा, तो ते हे यू हॅव हे नका नका बोलू. हा, हा, नाही नाही, ते मिळालेलं आहे बाबा. कॉंग्रॅच्युलेशन. अहो, काय चाललंय तुमचं हे? काँग्रेस केलं त्यांनी. रबिश, प्लीज बिहेव नाही, नाही, युअरसेल्फ. व्हॉट इज गोइंग ऑन? नाही, पण पुरस्कार हा प्रत्येकालाच हवा असतो. कुणाला पुरस्कार नको असतो. Thank you. गेल्या वर्षी मला पुरस्कार मिळाला आमच्या सोसायटीत. Yeah. गणपतीची वर्गणी होती, बरं. ती घेऊन मी पळून गेलो. त्यामुळे मग बेस्ट मल्ल्या हा पुरस्कार मल्ल्या मिळाला. वा दादा. साधारणतः कोणत्या गोष्टीची लाज बाळगावी हे कळायला हवं माणसाला. दॅट्स वाईफ. Wife? दॅट्स लाईफ. life, life. दॅट्स Wife काय wife? आपण आता तुमच्याकडे वळूया, मुलाखतीकडे वळूया. हा, thank you. आज तुम्ही एवढ्या तरुण वयात हो. एक मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहात. इंटरनॅशनल एअरपोर्ट नाहीये मी. कम ऑन, इट्स एंटरप्रेन्युअर. माय गॉड, तो शब्द फार कठीण आहे नका हो. नका ना बोलू. असं काय तुमचा मान आहे तो, नाही, त्यामुळे मान कापली जाते माझी. नका बोलू हा शब्द. प्लीज डोंट ट्राय. हा, हरकत नाही. आपलं मराठीत बोला. आपलं जे आपल्याला Yes. जमतं ते. हा, नाही, नाही. तुम्ही आज या स्थानाला तुम्ही पोहोचलेला आहात, तर इथपर्यंत ही जी वाटचाल आहे ती बाबा कशी झाली? थँक गॉड. हा. हो कसं रे. आहे? अहो, थांबा ना, नाही, बोलते इथे मी. होता वेगळंच दिसत होते. इथे असं केलं त्याला तर मी माझ्या पप्पांमुळे इथपर्यंत पोहोचलेली. वा, वा, वा. म्हणजे माझे पप्पा वॉज माय इन्स्पिरेशन. म्हणजे मी त्यांना खूप फॉलो केलेलं आहे. माझे पप्पा, मला अजून आठवतं की लहानपणी मला पप्पा त्यांच्या गावी घेऊन जायचे. वा वा वा. माझ्या पप्पांचं गाव फार छान होतं. माझ्या पप्पांच्या गावी लाल माती होती. एक सेकंड, आणि- कार्यक्रमाचं नाव जाऊया गप्पांच्या गावा आहे, जाऊया पप्पांच्या गावा नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची लाल माती जी काय आहे ती दाखवा, पप्पांची लाल माती आम्हाला सांगू नका. प्लीज डोंट यू एव्हर क्रॉस युअर लिमिट्स. प्लीज मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. ओके, तुझं काय आहे? एक मिनिट जरा. नको जाऊ त्याच्या बरोबर, गौरव बरोबर खेळायला. कळत नाही का तुला? त्याची संगत कळत नाही हो, कुणाबरोबर जायचं कुणाबरोबर गप्पा जायचं. बसावं. काय चाललंय तुमचं? नाही, हे जस्ट याला सांगतोय मी. इथे बस रे बाबा, बस बस बस. हा, बोला. तर माझ्या पप्पांमुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. ठीक आहे ना, तेल बिल काही घालत नाही. अहो, काय चाललंय तुमचं? बोला 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 बोला. हा, तर माझ्या बाबांनी ना कायम, माझ्या पप्पांनी मला कायम सल्ला दिला की बाळा तू घे मेहनत ना, कर. घे ना. हे काय करताय तुम्ही? मग बिस्किट देतो म्हणजे गप्प बसतो, बाकी काही नाही. हा, तर माझ्या पप्पांनी मला सांगितलं की बाबा तू सतत कायम मेहनत कर. काय चाललंय तुमचं? आर यू वॉचिंग अ फिल्म? तुम्ही मध्ये मध्ये खाताय काय? तुम्ही अँकर आहात ना? ती त्याला- बाई खाते मध्ये मध्ये. त्याला नको होतं, इथून काढलं त्याने म्हणून मी खाल्लं. फुकट झालं नको म्हणून, बाकी काही नाही. हा, तुमच्या बिस्किटाबद्दल तुम्ही सांगत पप्पांबद्दल Please, तुम्ही तुम्ही सांगत. मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. नाही. तर माझ्या पप्पांनी मला कायम सल्ला दिला की बाबा कायम तुझा वीक तुझ्या बरोबर ठेवत जा. मला खूप त्रास देता तुम्ही. प्लीज इंटरव्ह्यू प्रॉपरली घ्या. तर माझ्या पप्पांनी मला कायम सांगितलं की बाबा मेहनत कर, यश कायम तुझ्या मागे लगेच धावेल. क्या बात आहे, क्या बात आहे. यश लगेच धावेल.
अशी सल्लेली कोण देतं मला सांगा. म्हणजे मला ह्या क्षणाला असं वाटतंय तुमचा पप्पा घ्यावा. काय माझा पप्पा रागीट आहे ना, म्हणून तुमचा पप्पा माझा पप्पा म्हणून घ्यावा असं मला म्हणायचं. तुम्हाला काय वाटलं पप्पा म्हणजे हं? कठीण आहे. इकडे बघ रे, कठीण नाहीये, दाखवतो मी. काय चाललंय तुमचं? बस रे. मला कळतस तू हं? हरकत हरकत. तुमचं काय चाललंय त्या तुमच्या मुलाशी? काय करताय तुम्ही? नाही नाही, ते आमच्या जन्मजन्मांनीचं नातं आहे. त्याचं नाही ते काही इथे tension नका तुम्ही दाखवू. तुमची विणू या अतूट नाती इथे नका विणू. नाही नाही हा? नाही. तर मला तुम्हाला असं विचारायचं की पप्पाने तुमचा हा जो काही संदेश तुम्हाला हा, दिला, हा. सल्ला दिला, तो तुम्ही ऐकलात. Of course. चला पुढे काय केलं यार तुम्ही? सांगते. म्हणजे काय झालं, पप्पांनी, मी कायम माझ्या पप्पांना फॉलो केलं. पप्पांनी मला सांगितलं की बाळा अजिबात मेहनत करायचं सोडू नको. त्यामुळे वयाच्या 15व्या वर्षी माझ्याच नाक्याजवळ माझं स्वतःचं पोळी भाजी केंद्र मी पहिल्यांदा सुरू केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, आणि मग त्यावेळेस काय झालं, खूप जण मला हसले. का तिकडे तुम्ही स्किट करायचा? हसले नाही. हसू नका ना तुम्ही, तू इकडे बरोबर. थोडं स्किटच्या पुढे जाणं, थोडं. हा? हसले म्हणजे काय झालं, त्यांनी सगळ्यांनी मला कमी लेखलं. ओ अच्छा अच्छा. पण मी तसं. सुद्धा त्यांना सगळ्यांना पुरून उरले. अरे मी ठरवलं की बाबा मी ठरवलं हे, त्याच्यामुळे मी अजिबात लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज स्वबळावर, स्वकर्तृत्वावर माझ्या स्वतःच्या 4 देशामध्ये वेगवेगळे फूड जॉईंट्स मी ओपन केले. खेळायचंय का तुला? ये. चक्कर येईल, हळू चक्कर येईल. हरकत नाही, झालं हरकत तुमचं हे नाही. सगळं हो करून? हो हो हो. तर आज तुम्ही एक यशस्वी आंतरदेशीय पत्र झालेला आहात. आंतरदेशीय पत्र नाहीये, आंतरदेशीय पत्र नाहीये ते. एंटरप्रेन्योर. हा, ते तुम्ही आज एक यशस्वी एंटर द ड्रॅगन आहात. काय आहे शब्द ते? एंटरप्रेन्योर असा शब्द आहे का? अरे यार, तुम्ही एवढं कठीण का झालात तुम्ही यार? का असं वागता मुळात? का वागता तुम्ही असं कठीण? आ? मागे ती गायिका आली होती इथे, वालीद वालीद म्हणून तुम्ही तिला इतकं छळलं, तिने बिचारा गाणं वाळीत टाकलो. काय आहात तुम्ही? ॲस्टॉनिशिंग हा शब्द का लिहिला तुम्ही? जो ना तुम्हाला बोलता आला ना मला बोलता आला. ते समोर बसलेले जज सांगायला लागले, सम्या हे ॲस्टॉनिशिंग असतं रे काहीतरी असं. का लिहिता का? मुळात जिभेला घड्या पडतील असे शब्द का लिहिता तुम्ही? या अंगावर घड्या पडल्या त्या वाच नाही ग. पण हे मला आलं पाहिजे हे. नाही नका, तुम्हाला नाही, मला- सगळ्या गोष्टी आपल्या आल्यालाच पाहिजे असं काही पण नाहीये. हे मला लाज वाटते माझी. मला हे काय येत खरं नाही. तर ती वाटायला हवी. हो, एकदा शब्द सांगा, काय आहे तो? एंटरप्रेन्योर. एक चक्री घे रे माझी. एंटरप्रेन्योर. ओके, आज तुम्ही एक यशस्वी अँड्री अगासी आहात. सोमवार फोडेन मी तुमचं. अरे बापरे, विनोद एकदम अँड्री अंगाशी आला. इतकी मॅड आहात तुम्ही खरंच. नाही 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 क्रॉकपिट. नाही नाही, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय. आज तुम्ही एवढे ते हे आहात, मोठ्या हे आहात. तर आता आपण सगळे प्रश्न झालेले आहेत. जवळजवळ 12.5 तास आपण हा प्रश्नांचा कार्यक्रम अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकतोय. आता आपण वळणार आहोत मनोरंजनाच्या कार्यक्रमाकडे. हे काय रंजन कुठलं आलं मध्ये? इंटरव्ह्यू चालू आहे नाही, ना. ऍक्च्युली मी मेन कार्यक्रम माझा तोच आहे. तो चालत नव्हता म्हणून मी मागे पुढे अशी मुलाखत ठेवायला लागलो. मग तुमच्या ओळखीचे 4-5 लोक येतात, गर्दी होते जराशी. तर आपण आता वळूया, इकडे बसायचं. हा बाळा, इथून बघायचं. हा बसला बसला तू. हा, एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. सादर होत आहे मनोरंजनाचा कार्यक्रम. आता मी काय वाजवते ते ओळखा. ओळखा. सॉरी, काय वाजवलं तुम्ही? मैं हूँ क्राइम मास्टर गोगो, आंखें निकाल कर गोटियां खेलूंगा. आता 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 दुसरा हे बघा नीट ऐका. हे बघा, काय आहे? मैं तेजा हूँ, मार्क इधर है. खतरनाक. आता
आता हे जर तुम्ही नाही ओळखलात ना तर तुमचे वांदे. नीट नीट बघा माझे वांदे? हा, बघा बघा तुम्ही बघा आता हे ओळखात प्लीज. बर बापरे बापरे. सोनी मराठी विणूया अतूट नाती. ठीक आहे. तुम्ही हा हा अरे बस बघा अरे एवढं काय तर हा घ्या हे दुसरं पण घ्या. हे बघ. हा. परत एकदा एक हा. नाही नाही हे काय आहे? समीर चौगुले तू मर. हा? तू मर ना समीर चौगुले. मर ना मर. मरत का नाहीस? हे काय हे कसलं रंजन आहे हे काय आहे? हे कसली वाद्य ही? प्लीज बसा तुम्ही बसा. तर तुम्ही जो मनोरंजनात्मक कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलात त्यानंतर पुन्हा आपल्या रटाळ मुलाखतीकडे वळूया. Shut up. Mind your tongue. या तर आज ह्या ज्या एंटरप्रेन्योर इकडे अरे बरोबर बोललात तुम्ही. ओ माय गॉड Congratulations. हो आय एम सो सॉरी. Congratulations. तर Good, आज good. ह्या मोठ्या Entrepreneur. एंटरप्रेन्योर बनून इकडे आलेल्या आहेत. तर तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे द बेस्ट हे एंटरप्रेन्योर तो काय स्वरूप काय त्याचं? स्वरूप म्हणजे मला एक प्रमाणपत्र मिळालं वा वा वा. जे मी फार जीवापाड जपलंय. क्या आणि बात आहे. कुठल्याही बक्षिसापेक्षा हे सगळ्यात थोर बक्षीस आहे ओ माय माझं. गॉड म्हणजे तुम्ही इथे आणलेलं Of आहे. course. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडम साठी. या. एवढ्या छोट्याशा गावात त्यांनी स्वतःचं प्रमाणपत्र आणलेलं आहे. आम्हाला दाखवू शकतो मी सगळ्यांना. प्लीज हे प्रमाणपत्र आहे जे त्यांना मिळालेलं आहे. ही अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे. आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा Thank you. अशीच ही गोष्ट आहे. Thank you so खरंच आहे तुम्ही ना जबरदस्त हे काम केलेलं आहे. तर असा आपला कार्यक्रम आता झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी झाला पाहिजेत. हा छान झाला कार्यक्रम. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. आणि एकदाच तुमचं सगळं संपलं ना खरंच बरं वाटलं. नाही मुद्दा तो नाहीये. हे नाही मुद्दा कसा आहे काय करताय तोंड असं केलं नाही नुसतंच हे केलं. क्रेझी यू आर. नाही, काय sorry, चाललंय तर तुमचं? तसा काही प्रॉब्लेम ते नाही. नीट पुसा जरा. नाही पण मला हे कार्यक्रम आपला नीट झाला ना ते मला फार बरं नाही, वाटलं. बरं त्याचा केलं. त्याचा मलाही मुद्दाच नाहीये. फार आणि तुम्हाला माहिती आहे का, गेल्या वर्षी ते वालिदवाले आलेले हा, ना हा. त्यांनी मला नाही, काही पण त्या बाईला तुम्ही छळलं आणि हे मला अजिबात आवडलं नाही. हे त्या बाईला तुम्ही इतकं- तुमचं हे जे आहे ना हे सर्टिफिकेट तुम्ही घ्या बाबा जवळ. नाही, माझ्या हातात नको ते सर्टिफिकेट. अरे या सर्टिफिकेटचा चोळा केलास तू माणसा. हे काय केलंस तू? हे- अरे हे मी जीवापड जपलो होतं रे. त्याने तू काय केलं तू हे? जस्ट एक थोडस हे झालेलं आहे. मी छापून देतो झेरॉक्स काढून देतो. मर ना. नाही तू मर ना. यू डर्टी स्काउंड्रल. यू मॉरॉन. मोरन नाही आय एम पिंक आहे थोडं. पिंक कसलं मला कौतुक सांगतो पिंकचं. कुठलं माहिती तुझ्या तोंडावर चालायला? वा 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 क्या बात आहे. तुमचे हे मुलाखतीचे कार्यक्रम आम्हाला पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडणार Thank आहे. जाणून घेऊया सरपंचांना काय वाटतंय. प्रसाद माझ्याकडे खरोखरच बोलण्यासारखं काही नाही. माझं डोकं माझे गाल दुखायला लागलेत. म्हणजे कळा येत आहेत पोटामध्ये छातीमध्ये पाठीमध्ये सगळीकडे. म्हणजे तुम्ही मॅड आहात दो. आय जस्ट लव्ह यू. म्हणजे खरोखर माझ्याकडे काही शब्द नाही आहेत. दॅट्स इट. मला खरंच काही सुचत नाही आहे. लाजवाब बाप आहात तुम्ही दोघंही बाप आहात. एकदा तुमच्या दोघांसाठी पण सई आजचा तुमचा परफॉर्मन्स बघून मला माझ्या एका चित्रपटाची आठवण झाली ज्याचं नाव होतं YZ. समीर तसं हसून दाखव मला एकदा प्लीज. प्लीज हसून दाखव प्लीज आत्ता लगेच. हे कुठून शोधून काढतोस समीर? पण अशा या माणसांबरोबर कामं करणं फार कठीण असतं समोर. ऍक्च्युली पोटात खूप हसू येतं. अगं तू काही कमी आहेस का विशाखा? काय बोलतेस तू? पण ह्याचं काहीतरी चाळे बघून खरंच पोटात हसू येतं. त्यांनी मला ते सांगितलं होतं ते वाजवायचं आणि मेरा नाम गोगा वगैरे मी इतकी गेले होते. म्हटलं तर कसं आता कंट्रोल करायचा परफॉर्म करताना. अरे हो आहे. काय मी पण बोललो पण नाही याला. एक मिनिट तुझ्यासाठी. हे बघ सई
वा नमस्कार नमस्कार, मी मंदार जितेंद्र मांडवकर आणि मी एक फेमस एंटरटेनर आहे. काय काय वा मंदार. अरे सुरुवातीलाच पंच वगैरे. काय यार प्राजक्ता, अरे यार कसली सुंदर दिसत, तुला माहिती आहे तू? यार काय हा काय 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 स्पेशल काय आज? आहे ना काय एलिमिनेशन. इथे आहे ना, इथे कुणाचं कौतुक केलं तरी अंगाशी येतं. प्रसाद दादा, तुला माहिती आहे काल काय झालं? काल आपल्याला दुबईवरनं फोन आला. बर. तो म्हणाला आपल्या मुलीचा बड्डे आहे, ती मुंबईत येत असते, त्याला एक एंटरटेन करायला असा पार्टीवाला कोणतरी पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे. त्याने विचारलं तुझं बजेट काय? मी म्हटलं कमीत कमी 2. तो म्हणाला 5 लाख देतो, पण पोरगी हसली पाहिजे. ॲक्च्युली काय दादा, मला म्हणायचं होतं कमीत कमीत 2 वेळेचं जेवण खावण झालं तरी चालेल. आई शपथ खोटं नाही, आई शपथ खोटं नाही. पण जाऊ दे ना, ठीक आहे ना, ठीक आहे. पण दादा यार, त्याची ना एक अट आहे यार, ती मुलगी आहे ना हसली पाहिजे. ती हसली ना, ते सगळं रेकॉर्ड करायचं आणि त्याला पाठवायचं, मग तो 5 लाख देणार. पण ठीक आहे ना भाई, आपण पण लालबागचा आहे. आपण की बोली बंदूक की गोली. तेवढ्यात त्याचा फोन आला. हॅलो, जर माझी मुलगी हसली नाही तर तीच गोळी तुझ्या. नंतर कळलं तो दुबईच्या डॉनचा फोन होता. खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाई. खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाई. झटक्यामध्ये विरून जाईल सारी तुमची आईट, सारी तुमची आईट. हे खोडी माझी काढाल तर. बेबी कुठे गेले होते तू? हा थोगलं तुला थोतत होते, माहिती तुला? अरे यार गौरव दादा, तू सगळ्यांच्या स्किट मध्ये कशाला घुसतो? आमचं स्किट आहे ना, मंदारला पाठव. हा ए अगं मंदारच आहे मी. काय पण गौरव दादा किती पंच मारतो, हा. एक मारून दाखव. पंच हुकला म्हणजे मंदारच आहे. बेबी तुझा बर्थडे आहे ना, तुझे फ्रेंड्स कुठे आहेत? एकटी कशी तू? माझ्या बर्थडेला कोणी येत नाही, कारण सगळे मला घाबरतात. का 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 बेबी का घाबरतात? त्याचं काय झालं, मला गिफ्ट खूपच आवडतात ना, पण लास्ट 2 बर्थडेला माझ्या काही फ्रेंड्सनी गिफ्टच नाही आणलं, मग मी त्यांना गोळी घातली. अरे माझं गोड ग पिल्लूचे. हे काय बेबी हे कोणी दिलं तुला? बाबानी, माझं बर्थडे गिफ्ट आहे ना. बाबा म्हणाले जर तुला कोणी बर्थडेला गिफ्ट नाही ना दिलं तर त्याला रिटर्न गिफ्ट देऊन टाकायचं. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. ए वाव, किती क्यूट ठेवली आहे. आता इट्स टाइम फॉर द मॅजिक शो. वाव, तुम्ही जादू करता? मग 2 स्किट काहीच का नाही केलं? बरोबर माती खाली तरी मलाच विचारते. हा? अगं लालबागचा होडीने म्हणतात मला. कोण तो? होडीने एक मोठा जादूगार होता. त्याचे स्किट वाजायचे? अरे, अगं तू माणसं अशी गायब करायचा. ए, म्हणजे तो प्रसाद वाघ होता? का का ते पण इथं माणसं गायब करतात ना. नाही नाही ग नाही 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 तसं नाही. अगं त्याला एलिमिनेशन म्हणतात. ए, एलिमिनेशन म्हणजे काय असतं? 15-20 मिनिटं थांब, कळेल मग. ए, नाही आहे तुझी ना क्षमता आहे तेवढी. मी जरा प्रयत्न करू खेचण्याचा आपल्याकडे. करू हा जरा थांब. हा हा, superb.
बेबी आता आपण जादू करायची. नाही नाही नाही, मला आधी सांगा तुम्ही काय करणार आहात. अगं जादू करणार आहे. तसं नाही आवडत. मग? आधी सांगा कशी करणार आहात आणि मग करून दाखवा. असं कोण करतं जादू? तुझ्या बाबाचं राज्य आहे काय? ए आपल्या बाबाला बघ काय म्हणाला. तुझ्या बापाचंच राज्य आहे बेबी. हा. एक काम कर, अशी शांत उभं राहा. ते खाली कर, ते खाली कर, ते खाली कर. आता बघा हा माझ्याकडे नीट लक्ष ठेव. हा हा ही बाटली आहे, हा हा मोबाईल आहे. हो. मला सांग, या बाटलीत हा मोबाईल जाऊ शकतो? नाही. आता जादू बघ. हा मजा बघ. हा 1 1 2 2 3 3 and open your eyes. Taran, taran. मला फसवलं. मला फसवलं. मला नाही सांगितलं अशी जादू होणार आहे. मला नाही 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 नाही. फसवलं. अगं काय नसते बा, असं फाडलेलं असतं ते मागे, फक्त मोबाईल टाकायचा. जादू पण असतोय, जादूमध्ये काय नसते. हे बघ, टाकलं, झालं. काय नसतं. एकदम जादू होती. ही बंदूक का घेऊन फिरतेस तू अशी? बाबांनी माझी AK-47 काढून घेतलीये. काय काढून घेतली? AK-47. अरे तुला माहितीये त्यांनी आंबे पाडायला कसली मजा येते. असं बागेत जायचं आणि असे आंबे खाली येतात. मग ते काका ओरडायला आले ना की त्यांना आंबे खाली काकावर. मज्जा, खूप मज्जा. मज्जा? हो. बाळा साधारण काय व्याख्या काय तुझी मज्जाची? हा, तुला मजेची व्याख्या सांगू. त्यापेक्षा मी तुला एक जोक सांगू. तुला जमेल. हा? मी तुला माहीम करून दाखवू. ओके हा नीट बघा, नीट बघ. बघते. काका बोलून माईम कर ना. आपण दुसरं काहीतरी करूया. हा हे बघ, हा. मी आहे ना, हा. मी आवाज काढतो. हा बरं. आई शपथ. कुठे? तेव्हा तेव्हा कोण कोण आलंय बघ. अरे वाव. वा. कोण कोण आलंय बघ तुझा बर्थडे विश करायला. ओए ओए अजून कोण आलंय? गुलाबी हत्ती. मोगेम्बो खुश हुआ. ओए मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ओळख ओळख कोण आहे ते? सुनील शेट्टी. हा अगं, ओए आणि आ याच्यामध्ये फरक है. अन्विता, मैं तुम्हें भूल जाऊं ऐसा हो नहीं सकता. मैं तुम्हारा बर्थडे भूल जाऊं ऐसा होने नहीं दूंगा. हाँ. मैंने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे बाबू भैया. काका सैफ अली खान ना. करेक्ट ट्रॅक वर ती, करेक्ट ट्रॅक वर हाँ. जरासा फरक आहे त्यांच्यामध्ये. हा? Wow, yeah, wow. Hi. Hi, yeah, wow, wow, Karina. Sorry, Anvita, yeah, हाँ. wow. Many, many happy returns of the day, yeah. हा. आपले लागले यार काटेकर. हा? मला माहितीये, मला माहितीये, मला माहितीये. हा इरफान आहे. यस हा इरफान आहे. यस. मग हा कोण आहे? कोण? कविय हा? कविय कविय बड्डे 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 हा हा बड्डे ना भैया. हा. तो भैया मैंने मैंने अप्रैल शब्द भैया. वा वा. ए, समीर भैया, विशाखा भैया, विशाखा ताई भैया. वा, मला बोलवताय, मला बोलवताय. शांत बाट. हा? पाण्यास काय तोंड आहे मैं? सर्वशक्तिशाली सर्वशक्तिमान भगवान है मैं. आपका दादा का भाई का सबका तरफ से तेरे को बर्थडे विश करना है मैं. वा 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 वा. माने माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अन्विता. आता हस ना, हस हस प्लीज हस ना. कसा कसा वाटला आवाज? हा? थर्ड क्लास फालतू. प्रसादोकचा आवाज काढते.
अगं मी एवढे आवाज काढून ते फेटे मिळवण्याचा बघतोय, तू एका आवाजात नारळ घेऊन जातेस. नाही असं नसतं का बाळा, असं पण नसतं. मला बोर होतंय, खूप बोर होतंय. तू सांग कुणाची मेमिक्री करू त्याची करतो. तुझा फेवरेट ऍक्टर कोण आहे सांग. गौरव मोरे. गौरव मोरे. काय अरे गौरव मोरेचं नाव घेतलं आणि विनोद मेला.